धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे परिसरातून एक गंभीर बाब समोर आली आहे। येथील बुराई नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असल्याची तक्रार करण्यात आली आहे। विशेष म्हणजे हा वाळू उपसा दिवस रात्र सुरू असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे। या प्रकारामुळे शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। या संदर्भात थेट मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात महसूल प्रशासनावर दुर्लक्ष आणि संगनमताचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार अनेक वेळा तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। तसेच अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाहनांवर कारवाई न होता त्यांना सोडून दिले जात असल्याचा आरोपही आहे। यामुळे गावगुंडांना मोकळे रान मिळाल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे। प्रशासकीय यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचा आरोपही या निवेदनातून करण्यात आला आहे। महसूल मंत्र्यांचे आदेश असतानाही त्याची अंमलबजावणी होत नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे। यामुळे शासनाच्या निर्णयालाच हरताळ फासला जात असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे। दरम्यान या अवैध धंद्यामुळे पर्यावरणालाही मोठा धोका निर्माण झाला आहे। नदीपात्राची हानी होत असून भविष्यातील पाणी टंचाईचा धोका वाढू शकतो। तसेच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर हल्ल्याच्या घटनांचाही उल्लेख या पात्रात करण्यात आलेला आहे। मात्र अशा गंभीर घटनांवरही कठोर कारवाई होत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच अवैध वाळू उपसा तात्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे। जर ही मागणी मान्य झाली नाही तर चिमठाणे परिसरात मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे। आता या गंभीर प्रकरणाकडे प्रशासन कसे पाहते आणि प्रत्यक्षात काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी योगेश गिरासेसह स्वराज्य न्यूज, शिंदखेडा।